दिल्लीप्रमाणेच बदलापूर शहरात देखील सडकेवर फिरणाऱ्या आणि लोकांना त्रासदायक ठरणाऱ्या भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे. काही दिवसांपूर्वीच एका 9 वर्षाच्या चिमुकल्या मुलीला भटक्या कुत्र्याने चावले आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय. याआधी काही महिन्यांपूर्वी घरातील कर्त्या पुरुषाला देखील कुत्रा चावल्यामुळे इन्फेक्शन झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. अशा हृदयद्रावक घटनांमुळे बदलापूरकरांमध्ये भीती आणि अस्वस्थता वाढलेली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीत भटक्या कुत्र्यांबाबत दिलेले आदेश अतिशय महत्त्वाचे आहेत. न्यायमूर्ती मिन्नी पुष्करना यांनी स्पष्ट निर्देश दिले की केवळ कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करून त्यांना पुन्हा मोहल्ल्यात सोडणं योग्य धोरण नाही. अशा कृतीमुळे त्या परिसरात पुन्हा 100-200 कुत्रे फिरत राहतात, जे नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. बदलापूरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. अनेक वसाहती, शाळांजवळील रस्ते, उद्याने आणि संध्याकाळी किंवा पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसाठी ही समस्या अगदी डोकेदुखी ठरते आहे आणि यावर तात्काळ आणि ठोस उपाययोजना आवश्यक आहे. बदलापूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि प्राणी कल्याण संस्थांनी एकत्र येऊन या समस्येवर खालीलप्रमाणे दीर्घकालीन योजना राबवली पाहिजे. शासकीय शेल्टर होम्सची उभारणी, भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना सुसज्ज निवाऱ्यांमध्ये ठेवण्याची व्यवस्था, नसबंदी आणि लसीकरण कार्यक्रम केंद्रीकृत करणे, प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांचा समन्वय साधणे, नागरिक जनजागृती मोहीम, लोकांनी कुत्र्यांना उघड्यावर अन्न देणे, कचरा खुला ठेवणे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जागृती करणे, तक्रार निवारण प्रणाली, कुत्र्याशी संबंधित तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी एक हेल्पलाईन आणि मोबाईल ॲप तयार करणे, स्वतंत्र धोरण आखणी, बदलापूरसाठी स्ट्रीट डॉग मॅनेजमेंट पॉलिसी तयार करून तिच्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद करणे. या योजनांद्वारे बदलापूर शहर अधिक सुरक्षित बनू शकेल आणि भटक्या कुत्र्यांचं पुनर्वसन करत मानव आणि प्राण्यांमधील समतोल राखता येईल. या दिशेनं पावलं उचलून बदलापूर स्ट्रीट डॉग फ्री शहर बनवणे आता काळाची गरज आहे.